तर नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर खोमने आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या नवीन उमेदवारांनी सुरुवात कशी करावी या बाबतीत. तर नुकताच तुम्ही अभ्यास सुरू केला आहे. सुरुवातीच्या काळात कोणत्या बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच कोणत्या पोस्टसाठी अभ्यास केला पाहिजे हे आपण पाहणार आहे. आणि काय वाचायचं हे कळत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या क्वेरी सॉल्व्ह होणार आहेत. आणि जे बेसिक असतं, जे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे बेसिक, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. काही प्रश्न पडल्यास, क्वेरी जाणवल्यास कमेंटमध्ये लिहा. कमेंटवर रिप्लाय केला जाईल. तर मित्रांनो, आपण कोणाच तरी इन्स्पिरेशन घेऊन किंवा कोणत्या तरी घटनेपासून प्रेरित होऊन किंवा घरच्यांनी सांगितलं म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. सहसा आपण ग्रॅज्युएशन सुरू असताना किंवा ग्रॅज्युएशन संपल्यानंतर या स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात करतो. आता आपण या क्षेत्रात नवीन असतो आणि आपण कोणाच तरी मार्गदर्शन घेतो. म्हणजे आपले जे सिनियर असतात किंवा कोणतरी नातेवाईक असतात जे अभ्यास करत असतात ऑलरेडी याचा, तर त्यांचं मार्गदर्शन घेतो. तर ते काय सांगतात, ही मार्गदर्शक मंडळी, तर सर्वात आधी तू आहे ना ठोकळा वाचून काढ असं आपल्याला सांगतात. आणि आपण आपल्या स्पर्धा परीक्षा जीवनातलं सर्वात पहिलं पुस्तक, आणि ते पण भलं मोठं एकदम जाड असतं, ते ठोकळा घेऊन टाकतो आणि वाचायला सुरुवात करतो. पण हे ठोकळा वाचण्याआधी ज्या काही बेसिक गोष्टी असणार आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. ठोकळा आपण जरूर वाचावा, पण ह्या बेसिक गोष्टी झाल्यानंतर एक रिव्हिजन म्हणून वापरला तर त्या ठोकळ्याचा उपयोग आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे करता येणार आहे. आपण त्या बेसिक गोष्टी समजून घेण्या अगोदर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात त्या आपण एकदा पाहूयात. आपण बऱ्यापैकी माहिती घेतलेली असते, पण नवीन विद्यार्थ्यांना ही माहिती नसते, नवीन पोरांना माहिती नसते. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही अभ्यास करताय, 2 वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय, 2-3 वर्ष झाले, तुम्हाला अजून पोस्ट निघत नाही किंवा तुम्ही मार्ग भरकटलेला आहे, दिशा कळत नाही तुम्हाला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संजीवनी ठरू शकतो. आपण यूट्यूबवर प्रत्यक्षात मी PSI कसा झालो, मी DYSP कसा झालो, मी कलेक्टर कसा झालो यांची भाषणं ऐकून आपण स्पर्धा परीक्षेच्या भुलभुलैयामध्ये आलेलो असतो. तर यातून बाहेर पडण्याचा पहिला मार्ग म्हणजे काय, तर आपल्याला काय व्हायचं आहे हे माहिती पाहिजे. आता महाराष्ट्रात आरोग्यसेवक गट ड पासून राज्यसेवेतून येणारी उपजिल्हाधिकारी इथपर्यंत पोस्ट असतात. तर पाहूयात आपण स्पर्धा परीक्षेतील विविध पोस्ट कोणते आहेत. सरळ सेवेतून येणारी पोस्ट आहेत, म्हणजे आपण सरळ सेवा देत असतो किंवा सरळ सेवा देणार आहात, पोलीस भरती करणार आहात किंवा राज्यसेवा क्लास 1 क्लास 2 करणार आहात किंवा कंबाईन क्लास 2 करणार आहात किंवा कंबाईन क्लास 3 करणार आहात, काही करा. पण या पोस्टपैकी एक अगोदर टार्गेट ठरवा. म्हणजे तुमचं काय टार्गेट कोणतं पण असू दे, ह्यापैकी कोणतंही टार्गेट असू दे, टार्गेट ठरवाच. कारण टार्गेट ठरवल्यावरती आपल्याला एक दिशा कळते, मार्ग कळतो. म्हणजे आपण आपला मार्ग ठरवला तर काय होतं, कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन थांबायचं आहे आपल्याला हे कळतं. आणि ज्याला समजतं की आपण सुरुवात कुठून करायची आणि थांबायचं कुठं, त्याची सरकारी नोकरी पक्की समजायची. आता कोणी कितीही सांगू दे, पुस्तक वाच, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, पण तुमचं बेसिक तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच नका. तुम्ही परीक्षा द्यायच्याच ठरवलं असेल, स्पर्धा परीक्षा करायचंच आहेत, अभ्यास करायचंच आहे, तर सर्वात अगोदर पेपर वाचायला सुरुवात करा. म्हणजे न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. मग तो कोणताही असू दे, लोकसत्ता असू दे, महाराष्ट्र टाइम्स असू दे, सकाळ असू दे किंवा द हिंदू असू दे किंवा टाइम्स ऑफ इंडिया असू दे, कोणताही पेपर असू दे, हा तुम्ही वाचायला सुरुवातच करा. म्हणजे सध्या तुम्हाला पेपर वाचायला 2 तासही लागतील, पण याचं काय करायचं, नोट्स काढायच्या. ज्या तुम्हाला दिसत आहेत वरती तशा नोट्स काढायच्या. म्हणजे तुम्हाला काही, आता तुम्ही भरून भरून लिहा, नोट्स लिहा, काय कसं कळत नसेल तरी लिहा. म्हणजे तुम्हाला माहिती नाही आता कोणत्या पेपरला विचारू शकतात, काय करू शकतात, तरीही लिहा. पण नोट्स काढायची सवय लावून घ्या. आणि लोक सांगतील तुम्हाला की आता म्हणजे सांगतील 6 माहीचं एखादं मॅगझिन घे किंवा एखादं महिन्याला मासिक वाच. हां, ते वाचायचं आपल्याला. पण तुम्ही जेव्हा नोट्स करणार तर तुम्ही डेली अपडेट असणार आहे. आणि त्या डेली अपडेटचा तुम्ही जे इतर विषय वाचणार आहात त्या विषयांमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे आपलं काय होणार आहे, रोजच्या रोज जनरल नॉलेज वाचणार आहे. आणि हां, कोणताही पेपर वाचा. म्हणजे मी आता लोकसत्ता वाचतो, तर लोकसत्ताचं जे एडिटोरियल पेज असतं, संपादकीय पान असतं, ते पूर्णच्या पूर्ण वाचायचं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, जर तुम्ही राज्यसेवा देत असाल तर त्याची राज्यसेवा प्रीला पेपर 2 मध्ये आपल्याला पॅसेज विचारतात. म्हणजे पॅसेज वाचून प्रश्न द्यायचे असतात, तर त्याच्यासाठी खूप फायदा होतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. ज्या डेली घटना घडत असतात त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. आणि त्याचा फायदा कुठे होतो आपल्याला, तर इंटरव्ह्यूला होतो. मग तुम्ही दररोज नोट काढा.
आणि मग बघा, महिन्याच्या शेवटी एक मॅगझिनपेक्षा भारी तुमच्याकडे करंट अफेअर्स असतील. जे काही मॅगझिन वाचायचं ते मॅगझिन वाचा, पण नोट्स काढाच. हे बेसिक तुम्हाला कळलंच पाहिजे. आता हे झालं करंट अफेअर्सचं. आता पुढे जे काही विषय असणार आहेत ते आपण विषय पाहूया. म्हणजे कोणती पुस्तकं वाचायची ते आपण पाहूया. पण आपल्याला ही जी काही पुस्तकं वाचायची आहेत ती फक्त शालेय पुस्तकच वाचायची आहेत. म्हणजे तुम्ही किती वेळ लागू दे, 2-3 महिने जातील, पण हा बेस तयार झाल्याशिवाय पुढे जाऊ नका, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इतिहास वाचायचा आहे, नागरिकशास्त्र वाचायचं आहे, भूगोल वाचायचं आहे, विज्ञान वाचायचं आहे, गणित व बुद्धिमत्ता वाचायचं आहे किंवा ते सॉल्व्ह करायचं आहे जसं आहे तसं. हे शालेय पुस्तक असणार आहेत. त्यातलं गणित जसं आहे तसं टॉपिक वाईज सॉल्व्ह करायचं आहे. किंवा अर्थशास्त्र जे आहे ते 11वी-12वीचं अर्थशास्त्र आहे, जे मी पुढे सांगणार आहे. शॉर्टकटमध्ये तुम्हाला प्रत्येक पुस्तकाचं थोडंसं एक्सप्लेनेशन करणार आहे, तर ते पूर्ण वाचायचं आहे. तर हे तुम्ही वाचत असताना कोणीही बोलेल, म्हणजे त्याचे शॉर्टकट पण आलेत मार्केटमध्ये, ते घे आणि वाच. तर सध्या ते वाचू नका. नंतर जेव्हा तुमचा चांगला बऱ्यापैकी अभ्यास होईल तेव्हा एक रिव्हिजन म्हणून तुम्ही वाचू शकता. पण हे बेसिक तुम्हाला वाचावंच लागेल. त्याच्यामुळे तुमचा 60 ते 70% अभ्यास कव्हर होणार आहे. मग बाकीचा जो काही अभ्यास असेल त्यासाठी मोठी पुस्तकं आहेत, परीक्षेवाईज पुस्तकं आहेत. पण जर हा बेस तुमचा तयार झाला तर तुम्ही महाराष्ट्रात असणारी कोणतीही परीक्षा देऊ शकता. आता आपण इतिहासाची कोणती पुस्तकं वाचायची, म्हणजे इतिहास आहे त्याची कोणती पुस्तकं वाचायची हे आपण पाहूया. म्हणजे इथे इतिहासामध्ये 4थीपासून ते 12वीपर्यंत सगळी पुस्तकं वाचायची आहेत. आता इतिहास म्हणजे कंटाळवाणा विषय वाटतो, पण हे तुम्ही एकदा वाचलं तर तुमचा बेसिक आपोआप क्लिअर होणार आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळणार आहेत. तुम्हाला लोक सांगतीलही की अरे इतिहासाला कमी महत्त्व दे, ह्याचं काय पण विचारत असतात, खूप डीपमध्ये जातात. डीपमध्ये आहे, पण हे एकदा तुम्ही वाचलं की तुमचं जे बेसिक आहे ते क्लिअरच होणार आहे. मग तुम्हाला इतिहासाची चिंताच नसणार आहे. तर इतिहासामध्ये 4थीचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिलाय तिथून वाचायला सुरुवात करायची आपण, 4थीचं पुस्तक. कारण हे कोणत्याही परीक्षेला विचारतात. म्हणजे क्लर्कच्या एका एक्झामला जे अफजल खानाचा वध झाला तर शिवाजी महाराजांसोबत त्यांचा वकील कोण होता हा क्वेश्चन विचारलेला, तो 4थीच्या पुस्तकामध्ये होता. आपण इकडे तिकडे शोधत बसतो, पण हा 4थीच्या पुस्तकामध्ये होता. आता पुढे आहे 5वीचं पुस्तक. तर 5वीच्या पुस्तकामध्ये काय आहे, परिसर अभ्यास भाग 2 आहे. आणि आपण असे घडलो म्हणजे मानवाची उत्क्रांती कशी झाली हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे वाचणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच 6वीचं जे आहे ते काय आहे, इतिहास व नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्रही आपल्याला ह्यातलं वाचायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलंय, तर प्राचीन भारताचा इतिहास दिलाय. म्हणजे याच्यामध्ये हडप्पा संस्कृती, मौर्यकालीन इतिहास दिलाय, वैदिक संस्कृती दिले. तर हे पुस्तक आपल्याला राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, तर आपल्याला वाचायचंच आहे. आता पुढे आहे 7वीचं पुस्तक कोणतं आहे, तर इतिहास व नागरिकशास्त्राचं. तर याच्यामध्ये काय दिलंय, शिवपूर्वकालीन इतिहास पण दिलाय आणि शिवाजी महाराजांचं जे महाराजांचं राज्यकारभार होता तोही दिलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी कर्नाटकमध्ये वगैरे जे प्रदेश जिंकलेले आहे त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर हाही इतिहास आपल्याला महत्त्वाचा आहे. पुढे आहे 8वीचा इतिहास व नागरिकशास्त्र. याच्यामध्ये आपल्याला दिलंय की आधुनिक भारताचा इतिहास, म्हणजे ब्रिटिश भारत बोलतो आपण, ते ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि हे पुस्तक सर्वात IMP आहे. म्हणजे आपल्या पूर्ण या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक सर्वात इम्पॉर्टंट पुस्तक आहे, हे लक्षात घ्या. 9वीचा इतिहास आणि राज्यशास्त्र. याच्यामध्ये काय दिलंय, तर स्वातंत्र्योत्तर भारत दिलाय. म्हणजे 1961 पासून 2000 पर्यंतचा इतिहास याच्यामध्ये दिलाय. म्हणजे याच्यात न्यूज चॅनल वगैरे सर्व दिलेलं आहे, किंवा खेळ, शेती, अशा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पुढे आहे 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र. याच्यामध्ये उपयोजित इतिहास दिलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे, खेळ या सर्वांचा इतिहास पुढे डिटेलमध्ये दिलेला आहे. म्हणजे 9वीचंच पुढे कंटिन्यू केलेलं आहे. पुढे आहे 11वीचा इतिहास. आता 11वीचा इतिहास याच्यामध्ये जे 6वीचा इतिहास होता त्याचंच पुढे कंटिन्युएशन आहे. आणि ह्याच्यामध्ये इसवी सन पूर्व काळापासून स्वराज्य ते साम्राज्यपर्यंत पूर्ण इतिहास सांगितलेला आहे. तर हा 11वीचं आणि 6वीचं पुस्तक, ही 2 पुस्तकं आपल्याला राज्यसेवेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पुढे आहे 12वीचं. जे 12वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, जागतिक इतिहास दिलाय आणि त्याचे भारतावरील परिणाम काय आहेत ते सर्व ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, किंवा शोध वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला ही सर्व पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत. तसेच एक सर्वात इम्पॉर्टंट पुस्तक आहे याच्यामधलं,
म्हणजे ह्या लिस्टमध्ये नाही, पण ते वाचणं आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं आहे. कोणतं? तर 11वीचं जुना अभ्यासक्रम होता, त्यानुसार एक पुस्तक आहे, ज्याचा फोटो तुम्ही बघत असाल. ते पुस्तक तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, तर सर्व आपले समाजसुधारक ते दिलेत. आता कोणी कितीही सांगू दे, कितीही शॉर्टकट सांगितले, तरी तुमचं बेसिक पक्क करण्यासाठी तुम्हाला हा लॉंग कट मारायचाच आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेची मेज द्याल, तेव्हा हाच बेस तुम्हाला तारणार ठरणार आहे. तर हा बेस पक्का करा. आता पुढे आहे राज्यशास्त्र, म्हणजे जे आपण नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र पाहिलं, जे इतिहासाच्या पुस्तकाच्या मागच्या म्हणजे शॉर्टमध्ये दिलेलं आहे, ते संपूर्ण वाचून त्यासोबत 11वी आणि 12वीचं हे राज्यशास्त्र तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे 11वीच्या राज्यशास्त्रामध्ये काय दिलंय, तर संविधानाविषयी तसेच लोकप्रशासनाविषयी माहिती दिली, आणि 12वीच्या पुस्तकामध्ये काय दिलंय, संस्था दिलेत, तसेच 1991 नंतरचं जग दिलंय, तसेच ईशान्य भारतातील राज्यांचीही माहिती दिलेली आहे. तर 11वी आणि 12वीचं राज्यशास्त्राचं पुस्तकही आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे. आता पुढे आहे भूगोल. तुम्ही एकदा भूगोल हा शालेय पुस्तकांतून पक्क केलं की तुमचं कोणतीही परीक्षा असू दे, भूगोलाचे प्रश्न चुकण्याचे चान्सेस 0 आहेत. म्हणजे तुमचं भूगोल एकदा झालं ना, त्यातला एकही प्रश्न, म्हणजे परीक्षेला कुठलाही भूगोलचा प्रश्न होऊ दे, त्यातला एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, म्हणजे सगळेच बरोबर येणार, हे गॅरंटी केसात सांगू शकतो मी. तर पाहूयात भूगोलाचे थोडक्यात वर्णन. जसं आपण इतिहासचं पाहिलं, तसं आपण भूगोलाचंही पाहूया. तर एक 5वीचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये, ते आपण परिसर अभ्यास भाग 1 म्हणून पाहतो. त्याच्यामध्ये पर्यावरणाविषयी माहिती दिली, ते तुम्ही वाचून घेऊ शकता, किंवा त्याच्यामध्ये खूप म्हणजे एक 10 मिनिटात ते तुम्ही रिव्हिजन, म्हणजे असं वरवर जरी वाचलं, काय इम्पॉर्टंट आहे बघून तुम्ही ते वाचून काढू शकता, किंवा डीपमध्ये वाचायचं वाचू शकता. आता पुढे आहे 6वीचं भूगोल. त्याच्यामध्ये काय दिलंय, पृथ्वी आणि तिची वृत्ते, तसेच मानवी व्यवसाय वगैरे सर्व दिलंय. म्हणजे पृथ्वीच्या रिलेटेड जे काही आहे ते 6वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. पुस्तक वाचा, तुम्हाला कळून जाईल आपोआप. ही पुस्तकं वाचल्यानंतर तुमचे उत्तर चुकण्याचे चान्सेस 0 होणार आहेत, आताच सांगितल्याप्रमाणे. आता पुढे दिलंय 7वीच्या पुस्तकामध्ये काय दिलंय, तर ऋतुनिर्मिती, म्हणजे ऋतुनिर्मिती पुढे पण आहे, पण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय. तसेच समुच्च रेषा, नकाशा, भूरूपे, हे सगळं 7वीच्या पुस्तकात दिलंय. आता पुढे काय दिलंय 8वीच्या पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये स्थानिक वेळा किंवा प्रमाण वेळ कशी काढायची, किंवा क्षेत्रभेट वगैरे खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे 8वीच्या पुस्तकामध्ये. तर हेही आपण वाचायचं आहे. पुढे 9वीच्या पुस्तकामध्ये काय दिलंय, म्हणजे 9वीचं पुस्तक हे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल याच्यासाठी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे पृथ्वीचं जे अंतरंग असणार आहे, अंतर्गाभा, बहिर्गाभा, हे सर्व ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तसेच पुढे 10वीच्या पुस्तकामध्ये काय दिलंय, तर भारत आणि ब्राझील यांचं कंपॅरिझन करून आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला ह्या पुस्तकाबरोबर एक 10वीचं जुनं पुस्तक आहे, तेही वाचायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भारताविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हे वाचलं तर तुमचा भारत एक क्लिअर होऊन जाईल, भारताविषयी कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आता पुढे आहे 11वीचं. 11वीचं हे पुस्तक ह्या वर्षी जे नवीन पुस्तक आलं, ह्याच्यामध्ये खूप भारी कन्सेप्च्युअल माहिती दिलेली आहे. म्हणजे प्राकृतिक भूगोल आहे तो सर्व या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. भूहालचाली, अपक्षरण, विदारण, ह्या सर्व गोष्टी ह्या 11वीच्या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता 12वीचं पुस्तक. 12वीच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे, तर लोकसंख्या. ह्याचा बेस 12वीच्या पुस्तकाचा लोकसंख्या आहे. तर हे पुस्तक जागतिक दृष्टीने आणि भारतीय दृष्टीने किंवा कन्सेप्च्युअल लोकसंख्या असेल, लोकसंख्येविषयक माहिती असेल, ती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे याच्यामध्ये. एकदा काही पुस्तकं वाचायला घेतली, ह्यासोबत तुम्ही काय करायचं आहे, महाराष्ट्र, भारत आणि जग याचा नकाशा सोबतच ठेवायचा आहे. आणि भारत कुठे आहे, म्हणजे जगामध्ये भारत कुठे आहे, भारतामध्ये राज्य कुठे आहेत, किंवा जे इतर देश आहेत ते कुठे आहेत, कसे आहेत, किंवा त्यांची राजधानी काय आहे, हे डोळ्यासमोर त्यांचा एक मॅप आपल्याला तयारच करून ठेवायचा आहे. आता ह्या मॅप कसा लक्षात ठेवायचा, काय करायचा, त्याचा आपण नंतर व्हिडिओ बनवणारच आहे. तुम्ही वाचताना तो सोबतच ठेवा. आता पुढे आहे विज्ञान. आता तुम्हाला आहे ना, लोक सांगत असतील, अरे सायन्सचे क्वेश्चन आहेत ना सिलेबसच्या बाहेरचे असतात, खूप कमी प्रोडक्टिव्ह असतात, म्हणजे हा मार्क्सच्या बाबतीत खूप कमी मार्क देतो, काय कळत नाही. तर याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं हे बेसिक पक्क करा. हे तुमचं बेसिक पक्क झालं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटणार आहेत. त्यामुळे बेसिक पक्क झालंच पाहिजे. तर आपण हे पाहूया. तर 6वीचं पुस्तक पाहूया, सामान्य विज्ञान 6वीचं पुस्तक. त्याच्यामध्ये काय दिलंय, तर नैसर्गिक संसाधने दिलेत, पोषण दिलंय, गती दिले, बल, ऊर्जा, ध्वनी यांची माहिती दिलेली आहे.
पुढे आहे 7वीचं पुस्तक. त्याच्यामध्ये सजीव सृष्टी, पेशी रचना, मूलद्रव्य, प्रकाश इत्यादी गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यात खूप म्हणजे हे एक आपला बेस आहे. हा बेस पक्का करायचाच आहे. पुढे आहे 8वीचं पुस्तक. याच्यामध्ये काय दिलंय? आरोग्य, अणुचे अंतरंग, प्रदूषण, अंमलारी काय आहे, या सर्व कन्सेप्ट इथे क्लिअर होतात 8वीच्या पुस्तकामध्ये. 9वीच्या पुस्तकात काय दिलंय? गती, गतीचे नियम, परिसंस्था, कार्बन, जैवतंत्रज्ञान, अवकाश या सर्व कन्सेप्ट 9वीच्या पुस्तकात कव्हर होतात. 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. तर भाग 1 मध्ये काय दिलंय? तर गुरुत्वाकर्षण, विद्युतधारा, भिंगे, धातुविज्ञान या सर्व कन्सेप्ट म्हणजे या खूप आहेत, भरपूर आहेत. मी अनुक्रमणिका तुम्हाला कशाची वाचून दाखवलेली नाही. एक बेस माहिती असावं म्हणजे वाचण्यासाठी प्रोत्साहित व्हावं म्हणून तुम्हाला ह्या माहिती सांगतोय. पुढे आहे भाग 2 मध्ये काय दिलंय? अनुवंशिकता, हरित ऊर्जा, प्राण्यांचे वर्गीकरण किंवा आपत्ती व्यवस्थापन यासारख्या खूप कन्सेप्च्युअल माहिती दिलेली आहे. तर हे एकदा पुस्तक वाचून काढा. आता मित्रांनो गणित पाहणार आहे. तर हा काय सांगतोय म्हणून तुम्ही हसाल, पण संपूर्ण गणित पक्क करायचं असेल तर ही पुस्तकं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही पुस्तकं केलीत तर तुमचं गणित एकदम पक्क होऊन जाणार आहे. आपण शाळा सोडून खूप वेळ झालेला असतो, तर त्यासाठी आपल्याला हे गणित बेसिक पक्क करणं खूप गरजेचं असतं. मग आपण पाहूयात त्याच्यामध्ये काय काय आहे. 5वीचं पुस्तक आहे. 5वीच्या पुस्तकामध्ये अपूर्णांक आहे, कोन, वर्तुळ, विभाज्य, विभाजक हे काय आहे किंवा कसं सोडवायचं हे व्यवस्थित दिलेलं आहे. तसेच 6वीचं पुस्तक आहे. 6वीच्या पुस्तकामध्ये पूर्णांक, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, नफा तोटा दिलेला आहे. 7वीच्या पुस्तकामध्ये काय दिलं आहे? तर घातांक, बँक, सरळ व्याज, परिमिती, क्षेत्रफळ हे सर्व 7वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये काय दिलं आहे? तर परिमेय, अपरिमेय संख्या, त्रिकोण, चौकोन, चक्रवाढ व्याज हे सर्व 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तसेच 9वीचा भाग 1 आणि 9वीचा भाग 2 याच्यामध्ये काय दिलं आहे? 9वी भाग 1 मध्ये काय दिलं आहे? वास्तव संख्या, समीकरणे, सांख्यिकी, बहुपदी यासारख्या गोष्टी दिलेल्या आहेत. 9वी भाग 2 मध्ये काय दिलं आहे? समांतर रेषा, वर्तुळ, त्रिकोण, पृष्ठफळ, घनफळ यासारख्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आता पुढे 10वीचं पुस्तक आहे. 10वीचं भाग 1, 10वीचं भाग 2. तर याच्यामध्ये काय आहे? 10वी भाग 1 मध्ये काय आहे? तर अंकगणित श्रेणी आहे, संभाव्यता आहे, सांख्यिकी आहे. 10वी भाग 2 मध्ये काय आहे? समरूपता आहे, त्रिकोणमिती आहे, वर्तुळ, महत्त्वमापन या सर्व गोष्टी गणिताच्या पुस्तकांमधून क्लिअर होणार आहेत. एकदा काय तुम्ही वाचलं की तुमचं गणित पक्क झालं म्हणून समजा. आता पुढे आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राच्या दृष्टीने 11वी आणि 12वी या 2 पुस्तकांमधलं आपल्याला अर्थशास्त्र करायचं आहे. म्हणजे ह्या अर्थशास्त्राचं आपल्याला बेसिक या 2 पुस्तकांमधून क्लिअर होणार आहे. तर 11वीमध्ये आपल्याला बेरोजगारी, दारिद्र्य यासारख्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. किंवा 12वीच्या पुस्तकामधून काय क्लिअर होणार आहे? सूक्ष्म आणि स्थूल अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या कन्सेप्ट आपल्या 12वीच्या पुस्तकातून क्लिअर होणार आहेत. आतापर्यंत जी तुम्ही पुस्तकं पाहिली त्याच्याशी तुम्ही करंट अफेअर्सची सांगड घातलीत की झालं, मग तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही अडवू शकत नाही. हा जो मार्ग आहे तो तुम्हाला वेळखाऊ वाटेल, पण जेव्हा तुमचा हा संपूर्ण अभ्यासक्रम झालेला असेल तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आलेला असेल. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, त्यासाठी तुमच्याकडे संबंधित परीक्षा म्हणजे जी परीक्षा असेल तिचा सिलेबस आणि ह्या बेसिक पुस्तकांचं नॉलेज असायलाच पाहिजे. ही पुस्तकं जर तुम्ही डेडिकेटिव्हली वाचलीत म्हणजे खूप मन लावून व्यवस्थित वाचलीत तर 2 ते 3 महिन्यात वाचून होतात. तसेच रोज तुम्ही ह्या पुस्तकांचं अर्धा तास उजळणी करत चला आणि ही डेली जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत ह्या पुस्तकांची उजळणी चालूच ठेवा. तुम्हाला PDF स्वरूपात पुस्तक हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला कोणतीही क्वेरी असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा आणि